हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर पुन्हा एकदा घेऊन आलोय 95 माय FM प्रस्तुत जिद की कहाणी सीझन 4 इन असोसिएशन विथ क्रिस्टल डेव्हलपर्स, कर्जगीकर ज्वेलर्स आणि द सागा फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट. वेन्यू पार्टनर सूर्या एक्झिक्युटिव्ह सोलापूर. हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो जिद की कहाणीमध्ये. यंग सोलापूरचा चेहरा कसा असावा, तर तो यांच्यासारखा असावा. पण हे म्हणजे कोण? सिव्हिल इंजिनियर असणारे, आपलं उच्च शिक्षण मॉन्टफोर्ट युनिव्हर्सिटी UK येथे पूर्ण करणारे, ह्युमन राईट्सच्या नॅशनल युथ विंगचे उपाध्यक्ष असणारे, अलिफ नावाची संस्था काढणारे की जी संस्था विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिकण्यासाठी सर्वतोपरी मदत करते, आणि त्यांच्या कुटुंबाची सोलापूरमध्ये लिगसी आहे. सोलापूर घडताना बदलताना ज्यांच्या कुटुंबाने बघितलेलं आहे, 500 वर्षांचा इतिहास असणारे सोलापूरचे थोबडे कुटुंबियांचे संगीत थोबडे इथे आपल्या बरोबर आज उपस्थित आहेत. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे तुमच्याच गावात, तुमच्याच मंचावर. आणि मी जे वैशिष्ट्य सांगितलं सर की यंग सोलापूरचा चेहरा. सर, सोलापूर बदलतंय, डेव्हलप होत आहे, पण त्याचा वेग, त्याच्या विकासाचा जो काय दर आहे तो ज्या पद्धतीने असायला हवा, अजून कुठेतरी आपण त्यापेक्षा पूर्ण करू शकत नाही आहोत असं मला वाटत होतं. पण तुम्हाला भेटल्यानंतर, तुमचं कार्यकर्तृत्व ऐकल्यानंतर मला पूर्णपणे खात्री की सोलापूर पुढच्या 5 वर्षामध्ये बदलल्याशिवाय राहणार नाही. प्रयत्न करू सर, नक्की आपण. सर, मी जे काय सगळं वाचलं किंवा जे काय सगळं मी म्हणालो, बोललो, या सगळ्याची सुरुवात कशी झाली? तुम्हाला असं सगळं हे सगळं करावं असं का बरं वाटलं? कारण तुम्ही इतक्या चांगल्या कुटुंबापैकी एक आहात की तुम्ही आरामात बाहेर जाऊन व्यवसाय करू शकला असतात, सेटल होऊ शकला असतात, पण तर तुम्ही सोलापूर निवडलं. हा सगळा तुमचा प्रवास कसा होता, काय काय घडलं हे आम्हाला जाणून घ्यायचंय. सुरुवातीला सर मी सांगू शकतो की माझ्या जे परिवाराने आणि माझ्या आई वडिलांनी मला जे संस्कार दिले की आपण जगामध्ये कुठेही गेलो किंवा कोणत्याही प्रकारचं आपण शिक्षण घेतलं किंवा कोणत्याही प्रकारचे आपण व्यवसाय केले, पण आपण आपल्या शहराचा, समाजाच्या आणि आपल्या लोकांचा काहीतरी देणं ठरतो. बिकॉज कसं असतं सर, वी आर फॉर्च्युनेट की आपल्याला आपल्या अँसेस्टरच्या पुण्याईने असेल किंवा आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाने, त्यांनी केलेल्या कार्याने आज आपण चांगले दिवस जगतोय. पण खूप लोक असे आहेत सर ज्यांना चान्स नाही मिळत किंवा त्यांना सल्ला नाही मिळत, बरोबर, किंवा त्यांना माहीतच नसतं की आपण चांगल्या वाटेवर आहेत किंवा वाईट वाटेवर आहेत. तर ह्या सर्व गोष्टी मी माझ्या वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून मी समाजात वावरत होतो. माझ्या आजोबांसोबत असेल, वडिलांसोबत असेल, तर मी भरपूर सामाजिक कार्यामध्ये मी इन्व्हॉल्व्ह होत होतो. तर त्या गोष्टींचे संस्कार असतील किंवा त्या गोष्टींची जडणघडण आपण जी म्हणतो, ती माझ्या खूप कमी वयात होत आली. त्यामुळे मी म्हणजे समाजाबद्दल एक आपुलकी लहानपणापासूनच माझ्यामध्ये होती. म्हणजे माझं कसं होतं ना, मी जेवायला बसलो तर माझ्या घराबाजूचा माझा मित्र असेल, इवन दो ही इज रिच पुअर, ते मला काय कळत, तर मी त्याला ताटात घेऊन बसायचो जेवायला, चला सोबत बसूया. तर तो समाजाचा धडा, सामाजिक भावनेचा धडा आम्हाला आमच्या परिवाराकडून आणि आमच्या पूर्वजांकडूनच मिळाला. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सर काम करत येतोय आता. बरोबर. सर, सिव्हिल इंजिनिअरिंग कुठे झालं? नंतर तुम्ही पुढचं जे शिक्षण आहे ते UK मध्ये केलं, मॉन्टफोर्ट युनिव्हर्सिटी मध्ये केलं, आणि अलिफ हे तुम्ही स्वतःची फर्म काढलेली आहे. वेगळं काम होतं सर, अनएक्सपेक्टेड काम होतं. या तिघांच्या बद्दल आम्हाला माहिती हवी. खरं तर सर, शिक्षणाबद्दल सांगायचं तर मी थोडं वेळ घेऊन सांगतो, बिकॉज तुम्ही एकाच प्रश्नात 3 पॉइंट विचारले. तर सगळ्यात पहिला प्रश्न होता तुमचा की सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, कसं केलं, कुठं केलं. तर सगळ्यात प्रथम मी सांगू शकतो, शाळेच्या शिक्षणात जे शैक्षणिक जे विद्यार्थी घडतो म्हणतो ना, त्यावेळेस मी खूप वांड होतो. म्हणजे मी 7वी पर्यंत मी ट्युशनला जातो म्हणून बाहेर फिरणार, क्रिकेटला जाणार. माझ्या वडिलांचे, आईचे भरपूर शिव्याही खाल्ल्या. पण एक अशी गोष्ट घडली लाईफमध्ये की 7th स्टँडर्ड मध्ये मी हिंदी लँग्वेज मध्ये फेल झालो. म्हणजे
फेल होण्यासाठी पण एक क्रायटेरिया असतो ना, तुम्ही गणितात होता, इंग्लिशमध्ये होता, मी हिंदीमध्ये झालो. मग तो माझ्या लाईफ मध्ये एक खूप एम्बॅरेसिंग पॉईंट होता, बिकॉज माझ्या फॅमिलीतले रिलेटिव्ह आले की म्हणा, हिंदीमध्ये तू नापास झाला, काय करतोयस तू, तुझ्या आयुष्याकडे किंवा लाईफकडे घेऊन तुला काही गोल आहेत का नाही. म्हणलं अरे यार बरोबर आहे. आणि म्हणतात हिंदीमध्ये नापास होणं हे खूपच एम्बॅरेसिंग आहे. मग तिथून थोडा अभ्यास करत 10वी पर्यंत केलं. 8वी ते 10वीच्या काळात वडिलांनी घर, म्हणजे आम्ही पहिलं पत्र्याचं साधं घर होतं सर, तिथंच राहायचो. वडिलांनी ते जुनं वाडा आहे, पावसाळ्यात वगैरे पडण्याचं चान्स असतं, भिंत ढासायची भीती असते. मग तीन चार अपत्य आहेत घरात, वयस्कर आई आहे. मग त्यांनी बांधकाम काढलं. त्यांनी जो गोळा केलेला पैसा असेल किंवा व्यवसाय करून केला, त्या बांधकामाच्या वेळेस मी पाहायचो की हे कन्स्ट्रक्शन कसं होतं. आय वॉज सरप्राईज की एवढी मोठी बिल्डिंग उभा राहते पण ती कशी राहते. मग मी वडिलांसोबत, ते वडील पाणी मारतात का नाही बघायला, किंवा नसतील तर स्वतः मारायला वगैरे जायचे क्युरिंग साठी फॉर कॉन्क्रीट. तर तेव्हा मी ते बाज असायचा वॉचमनचा, त्याच्यावर बसून बघायचो ते लाईन दोरी कसं करतात, म्हणजे हाऊ इट इज पॉसिबल टू बिल्ड. मग तेव्हाच मी ठरवलेलं की, आणि वडिलांनी तेव्हाच जस्ट रिअल इस्टेट क्षेत्रात, कारण आमच्या जमिनी होत्या सर, पण त्या आल्या 1992-95 मध्ये शहरी हद्दीत. पहिल्या शेती होती तिथे, गवताची शेती असेल, ऊसाची शेती असेल. मग त्या हद्दीत आल्यानंतर त्याला वडिलांनी म्हणलं की विकायचं नाही. आसपास सगळ्यांनी विकली, वडिलांनी काकांनी नाही विकली, त्याला डेव्हलप केलं. रो हाऊसिंग, बंगलोच्या स्कीम काढायला सुरू केल्या. तर तिथून मला तो हिंट मिळाला की सिव्हिल इंजिनिअरिंग और आर्किटेक्ट, दीज आर बोथ फील्ड्स जिथं मी काम करू शकतो, कारण आपल्याकडे त्याचे रिसोर्सेस पण होते, तर त्याला आपण पुढे नेलं पाहिजे. मग ते 3 वर्ष मी अभ्यास करत मी साईट व्हिजिट करायचो. आमचे रिलेटिव्ह मधले जे आर्किटेक्ट असतील त्यांच्यासोबत जाऊन भाऊ तिथंच ठरवलं की आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनियर व्हायचं. मग सिव्हिल इंजिनिअरिंग का घेतलं म्हणलं तर, आर्किटेक्टसाठी सोलापूरमध्ये चांगली तेव्हा व्यवस्था नव्हती, एकच कॉलेज होता. मग तो मला मनात नाही बसला की म्हणलं नाही, ह्या कॉलेजमध्ये मला नंबर ऑफ पीपल सोबत कॉन्ट्रीब्युट करायचं. मग मी WIT मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, वॉलचंद मधला जो जुनी संस्था होती. बरोबर. आणि तिथे फायदा काय झाला सर, तिथे म्हणजे मी त्याच्या आधीपर्यंत फक्त सोलापूर पुरता सीमित होतो, किंवा माझं जे आईचं माहेर असेल तेवढे गाव मी पाहिलेले. तिथे माझ्यासोबत आउट ऑफ 65 स्टुडंट्स, 50 to 52 पीपल आर फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया, बिकॉज ऑफ द जैन मायनॉरिटी कॉलेज होता. बरोबर. तर तिथे मला खूप नंबर ऑफ स्टेट्सच्या मुलांसोबत इंटरॅक्ट करता आलं, तिथं काय मानसिकतेने लोक काम करतात, व्हॉट आर द करिअर ऑपॉर्च्युनिटीज. फॉरेन एज्युकेशनचा तर लांब काही संबंध नव्हता सर, काही माहीतच नव्हतं. तुम्हाला जे सांगितलं की मी 12th सेकंड इयरला होतो इंजिनिअरिंगच्या, तिथून मी फॉरेन टूरला गेलेलो वडिलांच्या सोबत, फॅमिली सोबत. तर तिथे मी ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं, तिथले टेक्निक्स पाहिले, तिथल्या लोकांची कामाची पद्धत, डिसिप्लिन. मग ते एक इम्पॅक्ट म्हणतो ना सर, जसं लहानपणी फुटिंग पाहून मी इंजिनिअरिंग सिव्हिल करायचं ठरवलं, तसं ते पहिल्या रिटर्न फ्लाईट मध्ये येताना वडिलांना म्हणलं मला मास्टर्सला बाहेर जायचं. वडील म्हणले काय हे काय नवीन डोक्यात. मग ते मास्टर्स ठरवलं, पण मास्टर्स होताना मला 1.5 ते 2 वर्ष कालावधी खूप चॅलेंजिंग होता. इंजिनिअरिंग पास झालो. इंजिनिअरिंग मध्ये पण कसं सर, जो हिंदीमध्ये 7वीत नापास झालेला विद्यार्थी होता, आय वॉज लाईक युनिव्हर्सिटीमध्ये मी 3rd होतो आणि WIT मध्ये 2nd होतो सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये. तर ते मग तिथून मग वडिलांना थोडं कॉन्फिडन्स, बट ठीक आहे, हा आता रँकिंग मध्ये आलाय, हे पण करू शकेल. आणि मराठी मीडियम ना सर, मी मराठी मीडियमचा, आय वॉज नॉट दॅट गुड इन इंग्लिश. तरी पण म्हणले ठीक आहे जा. मग मित्रांच्या संगतीने पुण्याला गेलो, मुंबईला गेलो. 6 महिने तर फक्त शोधत होतो की कुणा थ्रू मी कोचिंग केली पाहिजे, कुणा थ्रू मी माझं फॉरेनचं एज्युकेशनचं गायडन्स घेतलं, बिकॉज कोण मला खरं सांगतोय, कोण खोटं सांगतोय. मग ते 2-3 ठिकाणी मी फसलो. मार्क्स मध्ये त्यांनी जे शिकवलं त्याप्रमाणे एक्झाम झालीच नाही, स्कोर कमी आला. पण तरी पण म्हणलं नाही. मग USA साठी मी 3दा अटेम्प्ट दिले, GRE दिले, TOEFL दिले. 3 वेळेस माझं 1-2 मार्कनी गेलं. मग UKचं स्टोरी वेगळीच होती. म्हणजे एका मित्राने सहज फोन केला, अरे तू ड्रॉप केला असं कळालं. माझे एक फॅमिली फ्रेंड पैकी त्यांनी गेले होते, त्यांचे कन्सल्टंटना आपण भेटू. तिथून मग त्यांनी मला म्हणले वाय USA, देर आर लॉट मेनी कंट्रीज. त्यांनी तिथं म्हणलं UK तुला ऑप्शन आहे, तू करू शकतो. मग IELTS प्रिपरेशनला मी विकेंड्सला जायचो. पहिला पुण्यात राहिलो मी 6 महिने. पुण्यात पण कसं आहे सर, हॉस्टेल असं मिळालं मला की तिथे पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये मोठ्या शहरांमध्ये 11 महिन्याचा करार करावा लागतो. बरोबर. ते 11 महिन्याचा करार माझं 3-6 महिन्याचं काम आहे. तर मी ते शेअरिंग बेड, शेअरिंगवर वगैरे असं राहत होतो. आणि नंतरचे तर पार्ट टाइम जेव्हा जायचो मी, इथं कन्स्ट्रक्शन साईटवर काम करायचो. फ्रायडे टू संडे जाऊन परत मंडेला साईटवर असायचो. फ्रायडे टू संडे मध्ये मी माझ्या कजिन्सच्या, फ्रेंड्सच्या अशा अल्टरनेट वीक मध्ये त्यांच्या रूमवर राहून तिथनं क्लासेस करायचं आणि सोलापूरला यायचं.
असं केलं. पण त्यात खूप वेळा फसवणूक पण झाली की एक्झॅक्ट माहिती नाही मिळाली. तरी पण ते IELTS पूर्ण केलं झालं. मग जेव्हा मी युकेला जाऊन आलो परत, वडिलांनी म्हणलेलं की आपल्याला इथे बिझनेस एक्सपांड करायचं, आणि आय वॉज देअर फॉर प्रोजेक्ट मॅनेजमेंट. क्या बात. म्हणजे मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट नॉट टिपिकली इन कन्स्ट्रक्शन. तुम्ही आज जर म्हणलात की हा एक प्रोजेक्ट आहे आपला, हा इव्हेंटचा 4 डेजचा, व्हॉट शुड वी डू, तर मी तुम्हाला प्लॅन करून देऊ शकतो की काय काय त्यात केलं पाहिजे, व्हॉट स्टेक होल्डर्स आर यू लुकिंग फॉर. तर ते सगळं मी इव्हन तिथे ऍपलचं, जाराचं ह्यांच्या मला प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स होते. म्हणजे तिथं एज्युकेशन कसं आहे फॉर्ममध्ये प्रॅक्टिकल अप्रोच आहे. तुम्ही स्कूलपासून त्यांनी 2 तास शिकवतील, 4 तास तुम्हाला प्रॅक्टिकल करावं. त्यामुळे तिथला अप्रोच ऑफ वर्क वेगळा होतो. तो खूप टर्निंग पॉइंट आहे माझ्या लाईफमध्ये. मग ही ऑपॉर्च्युनिटी मला एवढ्या अडचणीत न मिळाली. मग असे ऍस्पिरंट स्टुडंट सोलापूरमध्ये, सोलापूरच्या आसपास जे जिल्हे आहेत तिथून खूप जण आहेत. त्यांना सुरू करण्यासाठीच कोण पुश नाही करत. बरोबर. सो दॅट हे एलिफ ओव्हरसीज आम्ही सुरू केलं सोलापूरमध्ये. ही त्याची एक्झॅक्ट स्टोरी आहे. पण सुरू करताना असं वाटलं नाही का एलिफ सुरू करताना की अरे हे जर चाललं नाही वेंचर तर मग काय करायचं? ऍक्च्युली सर, एलिफची स्टोरी काय, एलिफ इज नॉट एक्झॅक्टली माय ब्रँड. म्हणजे टोटली आय हॅव द राईट्स ऑफ एलिफ ओव्हरसीज फॉर सोलापूर डिस्ट्रिक्ट. बरोबर. It is situated in Bandra, and it is working from last 18 to 20 years in Mumbai. आणि एलिफ ओव्हरसीजचे टोटल जगामध्ये 31 ब्रांचेस आहेत. आणि दे आर एक्सपांडिंग नाऊ ग्लोबली. कुवेत, दुबई, USA, ऑस्ट्रेलिया इकडे त्यांचे ब्रांचेस आहेत. आणि ऑल ओव्हर बाकी इंडियामध्ये 26 ब्रांचेस ते 27 ब्रांचेस त्यांचे आहेत. आणि त्यांनी आतापर्यंत 23,000 मुलांचं काउन्सिलिंग प्लस ऍडमिशन्स केलेले ऑल ओव्हर इंडिया आणि कुवेत, दुबईमधून. सो तो कॉन्फिडन्स होता की कसं आहे सर, तुमचा प्रोडक्ट जर स्ट्रॉंग आहे अँड दॅट इज द रिक्वायरमेंट ऑफ क्राऊड, तर तो आज नाही चालणार की बी तुम्ही पेरल्या तुम्हाला फळं मिळतील असं नाहीये. त्याला तुम्हाला वेट करावं लागेल. त्याला मोठं होण्याचं त्याच्यासाठी जो लागणारे संसाधन आहेत ते पुरवावं लागतील. त्यानंतर तो वटवृक्ष होईल. त्यानंतर तुम्हाला जे फळ मिळतील ते मिळतील. ते फळाची चिंता नाही आहे सर. हे आपल्याला आपण रोवलंय आणि ह्याला मोठं करायचं आहे हे आपल्या डोक्यामध्ये आहे. आणि त्या विजननीच आपण त्याच्याबद्दल काम करतो. येस. पण सर हे सगळं एवढं चांगलं बॅकग्राऊंड असताना इथे सगळं शिक्षण घेतल्यानंतर सोलापूरमध्येच परत यावंसं का बरं वाटलं? त्याची स्टोरी कशी आहे, तिथे मला जॉब ऑफर होती. मी ऍक्च्युली तिथे इंटर्नशिप पण केली 6 मंथची, ऑप्टिमाइज्ड बिल्डिंग्स म्हणून. तर तिथे इंटर्नशिप केली, त्यांनीच मला जॉब ऑफर केली. बट काय होतं ना सर, आपण ज्या वातावरणात मोठे झालो किंवा ज्या लोकांमध्ये मोठे झालो त्या लोकांसोबतचा जो कनेक्शन आहे आमचा, म्हणजे पूर्ण फॅमिलीचाच असेल तो. म्हणजे अजून पण आम्ही जुन्या जो 800 वर्षाखालचं मंदिर आहे त्याच्या एक घर सोडून आमचं घर आहे. तर ते आम्हाला तिथून भरले आमचे किती प्रॉपर्टी असो, आम्ही बाहेर तिथून पण 1 किलोमीटर बाहेर जाऊन राहण्याची इच्छा नाही होत. बिकॉज वी आर कनेक्टेड टू पीपल ऑफ दिस सोलापूर. सो ते आपल्याला इथेच आणायचं आणि ते एक्सपर्टीज आणि तो नॉलेज आपण आपल्या गावाच्या प्रगतीसाठी वापरू शकतो. हा, चॅलेंजेस येतील तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशन वेगळं, इथलं ऍडमिनिस्ट्रेशन, बट वी कॅन ट्राय. आपण प्रयत्नच नाही केला तर मग बदल कधीच नाही घडणार. कोणीतरी प्रयत्न केलाच पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून मी ठरवलं की नाही, आपण सोलापूरमध्येच राहायचं. बिकॉज आपण ते शिक्षण, म्हणजे आपल्या जेव्हा वाईट वेळ होती आपण सोलापूरमध्ये राहिलो, चांगली वेळ आल्यानंतर आपण सोलापूरला सोडायचं असं नाही होत. आपण सोलापूरला चांगली वेळ आणूया, प्रयत्न करायचे आपल्याला. हे तर फॅन्टास्टिक आहे सर. पण अजून एक म्हणजे हे सगळं होत असताना अचानकपणे नॅशनल ह्युमन राईट्सच्या युथ विंग डायरेक्ट तुम्ही व्हाईस प्रेसिडेंट झालात, तेही एवढं इंटरनॅशनल लेवलवरती. त्या संस्थेची माहिती अशी देतो सर मी. नॅशनल ह्युमन राईट्स संघटन जे आहे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये एक त्याची बॉडी आहे सेपरेट. इट इज नॉट रिलेटेड टू मिनिस्ट्री ऑफ एनी. आणि त्या मिनिस्ट्रीच्या वर ज्याचं अंकुश असू शकतं ती ही संस्था आहे. म्हणजे त्यात पूर्ण मिनिस्ट्रीच्या अंडर जेवढे चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना आपण काम करून घेऊ शकतो. त्याची स्टोरी अशी होती, सिव्हिल हॉस्पिटल जे सोलापूरचं आहे सर, त्याला गेले 3 वर्ष झालं सिटी स्कॅन मशीन बंद आहे. अरे बापरे. आणि काय झालं, 2 वर्षाखाली जेव्हा माझं हॉटेल बांधलं होतं, आमचं वेस्ट बेंगॉल मधनं एक मॅनेजर आलेले, त्यांचं पुणा रोडला ऍक्सिडेंट झालं. अरे बापरे. रात्री ते असेच सुट्टी होती, मित्र येत होते, ते एका टेम्पोवाल्याने उडवलं होतं. आणि दे वर लाईक की 2 तास पडून होते. ते टेम्पोवाल्याने नेलं पण नाही, दुसऱ्या लोकांनी त्यांना सिव्हिलमध्ये नेऊन ऍडमिट केलं. आम्हाला निरोप आला सकाळी. बट सिटी स्कॅन मशीन नसल्यामुळे
त्याला तो कमीत कमी 4 ते 5 दिवस तो बेशुद्धच होता. काय झालं हेच कळत नव्हतं. मग ते तिथल्या डॉक्टरांना म्हणलं नाही सिटी स्कॅन मशीन बंद आहे. मग त्यावेळेस आम्ही पॉलिटिक्स पण मध्ये नाही आता, आम्ही पॉलिटिक्स सोडलेलं आहे. व्यापारी लाईन आणि एक एखादा व्यावसायिक म्हणून तुम्ही कितपत एखाद्याला तुम्ही प्रयत्न बरोबर. करू शकता. मग तिथे ते सगळ्या परिस्थिती बघितलं. आम्ही ह्या संस्थेची आम्हाला माहिती जेव्हा कळाली, ही संस्था ऑल ओव्हर इंडिया काम करते सर. त्यांच्या थ्रू आम्ही म्हणजे त्याला आम्ही बाहेर नेऊन करून आणलं सगळं. ते ठीक आहे, आम्ही कॅपेबल होतो. एखादा व्यक्ती कॅपेबल नसतो. मग ती गोष्ट आम्ही 1.5-2 वर्षाखाली जेव्हा कळाली, आम्ही त्याच्याबद्दल आंदोलन केले. लिटरली तुम्हाला म्हणजे हसताल तुम्ही, आम्ही भीक मागवा आंदोलन करायला लावलं. बर. त्या लोकांना गोळा केलं, सिव्हिल जवळच्या लोकांना, काही आमच्या एरियातल्या लोकांना ज्यांना हे विषय माहित होतं. 150 लोकांनी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भीक मागितली. लिटरली अधिकाऱ्यांना पण भीक मागितली की आम्हाला सिटी स्कॅन मशीन आणायचे, तुम्ही भीक द्या. मग त्याच्यातले आम्ही आकडा पण सांगतो, 354 रुपये गोळा करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी तुमचं अडचण काय मला सांगा, हे काय पद्धत आहे? नाही सर म्हणलं, हे 3 वर्षापासून होत आहे. त्या संस्थेतून आम्ही केलं सर. मागच्या 2 महिन्याखाली 7.5 कोटी रुपये मंजूर करून घेतलेत. अजून एक 7.5 कोटी रुपये मंजूर होऊन मशीन येते. वा. मग ते जेव्हा पाहिलं आम्ही की ह्या अधिकारामध्ये आपल्याकडे एवढी पॉवर आहे, तर वाय नॉट वी कॅन वर्क विथ धिस इन्स्टिट्यूशन. म्हणजे आपण 15 कोटीची सिटी स्कॅन मशीन जर एका आंदोलनाने मागू शकतो, तर आपण काय नाही करू शकत सर. आणि ते आता सिटी स्कॅन मशीन नंतर गोरगरिबांचे ते काय करत होतं सर, चीट देऊन बाहेर पाठवायचे. दॅट इज लाईक लॉबी करत होते. मग ते मी व्यापारी म्हणून काय करणार? मग त्याच्यासाठी कुठेतरी एक संस्था, कुठेतरी एक ऑथेंटिकेशन पाहिजे. म्हणून ह्या संस्थेचं जेव्हा मला प्रपोजल आलं की युथ विंग मधला आम्हाला तुम्हाला पद द्यायचंय, बिकॉज ऑफ माय फॅमिली हिस्ट्री. तसं म्हणत नाही की मी माझ्या एकट्याच्या कर्तृत्वावर मला मिळालं. माझ्या फॅमिलीने आजपर्यंत जे काही रक्त गाळलं असेल, घाम गाळला असेल, त्याचं फळ मला मिळालं असं मी समजतो. आणि तो जोपर्यंत माझ्याकडे, तोपर्यंत त्याच्यातून आम्ही सोलापूरचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. वी कॅन गो अप टू प्राईम मिनिस्टर, PM ऑफिस, इव्हन दो प्रेसिडेंट ऑफ इंडिया पर्यंत आम्ही पोहोचू शकतो. तर त्याचं आम्ही ऑफिस पण ओपन केलं लास्ट वीक. तर त्याची ती स्टोरी आहे. म्हणजे त्यामध्ये आम्हाला सिटी स्कॅन मशीन अप्रूव्ह करता आली, तर आम्ही कुठलंही काम करू शकतो सोलापूर आणि सोलापूरसाठी. आता याला लागूनच लगेच एक प्रश्न डोक्यात आला सर, की पुढे पॉलिटिक्स जॉईन करायचा विचार आहे का? अजून तरी काय नाही आहे सर. कारण बिकॉज व्यवसाय करताना आणि सामाजिक गोष्टी करताना पॉलिटिक्स हा खूप वेगळा चॅनल होतो. बिकॉज जे आपल्याला आता सामाजिक दृष्टिकोनातून बघितलं होतं, ते पॉलिटिक्स मध्ये गेल्यानंतर त्या दृष्टीने बघितलं जाईल का नाही, ह्याची जरा शंका आहे. पण चान्स मिळाला तर नक्की आपण प्रयत्न करू सर. म्हणजे नॉट इन पॉलिटिकल वे, बट इन आपण जे सामाजिक बांधिलकी म्हणतो तशा पद्धतीने आपण प्रयत्न करू शकतो. सर, मी आता 2-3 दिवस चर्चा करतोय सगळ्या सोलापूरकरांशी. त्या मंचावर अनेक जण येऊन गेले. एक असा सूर आहे की सोलापूर हे आता रिटायर्ड सिटी होते, म्हणजे रिटायर्ड लोकांच्या पुनर्वसनाचं ठिकाण असं सोलापूर होते. आणि युथ हे साधारणपणे बाहेर जायचं प्रमाण वाढलेलं आहे. 100%. तर मग तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता? आणि जर या युथला परत सोलापूरमध्ये आणायचं असेल, तर त्या अनुषंगाने कशी डेव्हलपमेंट झाली पाहिजे? कुठे कुठे सोलापूर कमी पडतं आहे आणि काय काय केलं पाहिजे? तुम्हाला जगाचा पण अनुभव आहे, तर काय करावं लागेल की जेणेकरून हे युथ परत इकडे येईल? सर, आता त्याच्यासाठी एक छोटं एक्सप्लेनेशन देतो मी की क्रेडाई ही संस्था आहे, त्याच्यात मी सोलापूर बॉडीचं सहसचिव पण आहे. आय वॉज वर्किंग फ्रॉम माय कॉलेज डेज. मी क्रेडाईमध्ये काम करतो. तर आमची नॅटकॉन म्हणून एक नॅशनल लेवलची कॉन्फरन्स असते आउट ऑफ इंडिया. तर वन ऑफ नॅटकॉन वॉज इन इस्रायल 2019 मध्ये. तिथे आम्ही गेलेलो. तर तिथे कम्पॅरिझन कसं असतं सर, की तिथे त्यांच्याकडे रिसोर्सेस किती कमी आहेत. त्यांच्याकडे काहीच रिसोर्सेस नाहीत, बट दे आर स्टील व्हेरी मच काय म्हणतो आपण एन्थुझियास्ट आणि ऍडव्हान्स आहेत की ते करायचंच आहे त्यांना. तर सगळ्यात महत्वाचं काय की सोलापूरला आपल्याला परत जो एक म्हणतो ना सोन्याचा धूर सोलापुरात निघत होता बिकॉज ऑफ द टेक्सटाईल इंडस्ट्री, तर आपल्याला एक कोणता तरी हब असा डिसाईड करावा लागेल ज्याचे रिसोर्सेस आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये, आपल्या आसपासच्या डिस्ट्रिक्टमध्ये जे भरपूर आहेत आणि जे बाहेर नाही आहेत. तर त्या हबला आपण जर चांगला पुश दिला गव्हर्नमेंटने आणि त्याच्या अनुषंगाने जर कसं आहे सर, फक्त तुम्ही गव्हर्नमेंट किंवा म्हणजे ऑथॉरिटीजना तुम्ही ब्लेम नाही करू शकत. सम ऑफ पॉइंट आपल्याला सुद्धा थोडे प्रयत्न करावे लागतात, कारण आपण पण या सोलापूरचे काहीतरी एक पार्ट आहोत. तर आपलं पण तेवढंच योगदान लागेल
बिकॉज काय होतं, फक्त गव्हर्नमेंटनी स्कीम काढली बट कोणी ते स्कीम वापरच नाही केली, तर ते पण चुकीचं आहे. तर त्याच्यामध्ये दोघांकडून तेवढंच महत्व पाहिजे की आपल्या समाजातील लोकांनी पण तेवढंच प्रयत्न योगदान केला दिलं पाहिजे. पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे. तर तो योगदान घेतला आणि एक थीम आणि एक हब आपण जर डोक्यात ठेवून केलो, नंतर मल्टिपल होतील सर, बट एकात तुम्ही मास्टर झालात तर तुम्ही सर्व्हाइव्ह करता. करेक्ट. ते त्यामध्ये तुमचा जो मायग्रेशन आहे तो थांबेल. करेक्ट. आणि मायग्रेशन थांबलं तर तुम्ही एक्सपांड करायला तुम्हाला स्कोप आहेच पुढे. बरोबर. बिकॉज लँड अवेलेबिलिटी भरपूर आहे, लोकसंख्या तेवढीच आहे, काम करणारे वेजेस कमी मध्ये तुम्हाला खूप लोक मिळतील. तर ते स्पेसिफिक एक ह्याला आपण जर केला आणि त्यात पॉलिटिकल, परत कमर्शियल, परत सगळ्या लोकांचा त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट हवा. बर. नॉट ओनली द गव्हर्नमेंट कॅन चेंज एनिथिंग, मला असं नाही वाटत. कारण फॉरेन कंट्रीज मध्ये लोकांचं पण इन्व्हॉल्वमेंट तेवढाच. तेवढंच सर ते ह्युमन राईट्सचं जे मी बोललो, बरोबर, तिथे फॉरेन कंट्रीज मध्ये आता दिस इज 16 कंट्रीज सोबत अफिलिएटेड संस्था आहे. म्हणजे मी 16 कंट्रीज मध्ये माझा लेटर हेडवर मी गव्हर्नमेंटला प्रश्न विचारू शकतो. क्या बात. दॅट इज द पॉवर. तर ते आपल्याला वरूनच मिळालेलं आहे. म्हणजे G20 समिट असेल ह्याच्यातूनच ते मिळाले. तर तिथे लोक आंदोलन करतात, प्रश्न विचारतात. प्रश्न विचारण्याची ताकद पण आपल्यामध्ये असली पाहिजे. इवन दो यू कॅन नॉट कॉन्ट्रीब्युट इन द फॉर्म ऑफ मनी ऑर एनिथिंग, पण तुम्ही प्रश्न तरी विचारला तरी एखादा चेंज घडू शकतं. तर सोलापूरकरांनी प्रश्न विचारले पाहिजे. बरोबर. तर ते गव्हर्नमेंट बॉडी असू देत, आपले पॉलिटिकल लिडर्स असू देत, बिकॉज दे आर, त्यांची ती ड्युटीच आहे सर. बरोबर. आपण विचारतच नाही. आणि आपण म्हणतो सोलापूर मायग्रेट होतंय, रिटायर्ड सिटी होती. नाही, होत नाही. तुम्ही प्रयत्न करा, नक्की सोलापूरचे युथ तिथेच थांबतील, प्रयत्न करतील, स्टार्टअप्स करतील नवीन. त्यांच्या स्टार्टअप्स, एक स्टार्टअप झाला तर सर मागा नंबर ऑफ 100 लोकांना जॉब मिळतो. आता माझा जॉब, आता मी फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग आहे असं वाटत, मी फक्त कन्स्ट्रक्शन, मी हॉटेलिंग मध्ये सर. बरोबर. तिथे माझ्याकडे 60 लोक कामाला आहेत. आता मी वेअर हाऊसिंग, कोल्ड स्टोरेज मध्ये पदार्पण करतो, तिथे माझ्याकडे थोडे लोक काम करते. सो तुम्ही पण प्रयत्न करा, गव्हर्नमेंट स्कीमचा वापर करा, गव्हर्नमेंटला प्रश्न विचारा, नक्की बदल घडेल सर. का नाही घडणार? होणार, सोलापूर चेंज होणार. मग आता या व्यतिरिक्त अजून पुढचे तुमचे स्पेसिफिकली वेंचर्स काय काय आहेत? आता हॉस्पिटॅलिटी मध्ये एक हॉटेल आहे सर, अजून एक हॉटेल आम्ही डिझायनिंगला दिलं. इट इज नियरली 100 रूम्स हॉटेल. बरोबर. आणि वेअर हाऊसिंग आणि ह्याच्यामध्ये पण करतो. आणि माझा अजून पण पुढे प्रयत्न आहे की एखादी चांगली शिक्षण संस्था विच माइट बी एफिलिएटेड अँड पार्टनर विथ फॉरेन इन्स्टिट्यूशन. म्हणजे तिथली शिक्षण पद्धती माइट बी प्रयत्न करून तिथले शिक्षक पण मी इथं आणायचा प्रयत्न करत, ते त्यांना ट्रेनिंग देतील. कारण क्वालिटी एज्युकेशन मिळालं ना सर, बरोबर, तर तुम्ही इथे क्वालिटी स्टुडंट्स तयार करा, क्वालिटी वर्क जॉब्स तुमच्यासाठी इथे तयार होतील. एज्युकेशन पण तेवढाच मोठा रोल, कारण स्किल्ड लेबर हा खूप मोठा इश्यू आहे सर. करेक्ट. बिकॉज स्किल्ड तुम्ही नसताल तर इव्हन दो तो जॉब ओपन असला तरी तुम्हाला तिथे तुम्ही फिट नाही होत. करेक्ट. स्किल्ड पण झालं पाहिजे, आणि त्यासाठी स्किल्ड वर्कर्स किंवा स्किल्ड वर्क फोर्स जो म्हणतो आपण, तो तयार झाला पाहिजे. बरं. त्यानंतरच तुमच्या शहराची जडणघडण आपोआपच घडेल. ते ऑटोमॅशन मध्ये चालू होईल. तुम्हाला तेव्हा प्रयत्न करायची गरज नाही पडेल. तुमची जी जडणघडण आहे सर वैचारिक आणि या सगळ्याच अर्थाने, याच्यावर कोणाचा प्रभाव आहे का? तुम्ही सिच्युएशनच्या अनुषंगाने शिकत गेलात? सर प्रत्येक एक एज मध्ये प्रत्येक फॅमिली मेंबरचा प्रभाव आहे. म्हणजे माझे आजी आजोबा असतील, आईकडचे असतील किंवा इथले असतील, माझे वडील स्वतः माझे म्हणजे लहानपणापासून रोल मॉडेल आहेत सर. क्या बात आहे. हो, त्यांनी जे केलंय म्हणजे पूर्ण आमच्या फॅमिलीसाठी असेल किंवा समाजातले कुठले, म्हणजे आज जो पण समाजामध्ये आम्हाला मान सन्मान मिळतो तो मला वाटतो की त्यांच्यामुळे जास्त मिळतो. बाकीच्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे पण तो हिडन आहे. बट जो समोर दिसतो, लोकांपर्यंत पोहोचतो, तो त्यांनी केलेला आहे. तर त्यामुळे आज मला त्यांचा मुलगा म्हणल्यानंतर मला आजपर्यंत माझं नाव सांगायची गरज नाही पडत. मी जस्ट म्हणलं की मी त्यांचा मुलगा आहे असा. बरं त्यांचा मुलगा असतो, ठीक आहे, काय तुमचं काम आहे, म्हणजे माझं नाव पण विचारलं नाही जात. तर ते त्यांचं इम्प्रेशन माझ्या लाईफ मध्ये खूप. अजून सुद्धा मी जेव्हा नवीन काही करायचं असेल तर मी त्यांचा 10-15 माझं त्यांची अशी टाइम लाईन आहे सर. मी आठवडा कधी कधी आमच्या दोघांची भेट नाही होत. त्यांचा टाइम शेड्यूल वेगळा आहे, माझा टाइम. भेटलं तरी त्यांनी वरच्या फ्लोअरवर असतात, मी खालच्या फ्लोअर असतो. जेव्हा भेटतो आमची 15-20 मिनिटाची चर्चा होते, त्याच्यावर आम्ही पुढच्या 2-3 महिन्याचे प्लॅन्स करतो. आणि त्यांचा सल्ला घेतल्यावरच मी ते पुढे ठरवतो की हे केलं पाहिजे किंवा नाही केलं. बरोबर. येस. तर त्यांचा सगळ्यात मोठा प्रभाव आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि सपोर्ट पॉईंट ऑफ व्ह्यू म्हटलं तर, कारण वडील म्हणजे कसं, शेवटी वडील सेफ्टी विचार करतात. आई जी असते
म्हणजे आईचा माया आणि आईची प्रेम आहे. म्हणजे आजपर्यंत मला हिंदीत नापास झाल्यावर पण फक्त आईच म्हणलेली, काय नसतं रे, अवघड असतं, होतं पुढच्या. बाकी सगळ्यांनी शिव्याच दिल्या होत्या फक्त. म्हणजे आईची सपोर्ट खूप महत्वाची असते आणि ती आईकडून मिळत गेली त्यावेळेस. बरोबर. तर त्या दोघांचं पण तेवढाच वाटा आहे आई वडिलांना. शेवटचा प्रश्न सर, टॉप अँगल व्ह्यूने सोलापूरकडे बघताना आणि बाकी परिसराकडे बघताना पुढच्या 5 वर्षात तुम्हाला सोलापूर कुठे दिसतंय? सर, जर आपण जे प्लॅन्स केलेले आहेत सगळ्यांनी किंवा जे विचार करतोय ते जर प्रॉपर वेनी एक्झिक्यूट झाले, then we can definitely compete with not only 5 years, after 5 or 10 years आपण चांगल्या पद्धतीने मोठे जे शहर आहेत आपले महाराष्ट्रातील त्यांच्या बरोबरीने आपण काम करू शकतो आणि आपले जे मायग्रेट झालेले स्टुडंट्स असतील ते परत सोलापूरमध्ये कसे येतील ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करून त्यांना आपल्या परत कर्मभूमीवर मायभूमीवर परत आणूया. क्या बात आहे. आणि हे सगळं पुढच्या 5 वर्षामध्ये होईल? होईल सर. माझा तर त्यामध्ये थोडा खारीचा वाटा असेल तरी मी प्रयत्न करेन, नक्की करेन. क्या बात आहे. जबाबदारी अंगावर पडली की माणूस आपल्या योग्य कर्मासाठी प्रवृत्त होतो, तो काम करतो. पण या सगळ्यामध्ये एक खूप मोठी गोष्ट असते, इच्छाशक्ती आणि परिस्थितीजन्य शिकण्याची वृत्ती. या दोन्हीही गोष्टी माणसाला खऱ्या अर्थाने संपन्न करत असतात. फक्त संपन्न कुटुंबाला जन्म घेऊन काही होत नसतं. तुम्हाला संपन्न बनावं लागतं, आतून सुद्धा आणि बाहेरून सुद्धा. आणि एक संपन्न माणूसच आपलं शहर, आपलं गाव, आपला जिल्हा, आपलं राष्ट्र संपन्न करू शकतो. हे विजन घेऊन पुढे जाणारे आणि कार्यशील असणारे, सोलापूरची शान असणारे संकेतजी आपल्याबरोबर होते. तुम्ही खूप छान आम्हाला प्रबोधन दिलेलं आहे सर. थँक्यू सो मच. Thank you, sir. आणि तो विश्वास तुमच्या व्यक्तिमत्वात दिसतो आहे की तुम्ही जे बोलताय तुम्ही ते करून दाखवणार आहात. करूया. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. आभारी, sir. थँक्यू सो मच.